हॅलो आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज माझा उद्यापन होतं, गुरुवार होता. तर मला दुपारच्या जेवणामध्ये खिचडी बनवायची होती. माझे मिस्टर आणि गाऊ घरी आहेत. सो अशा प्रकारे इथे माझी खिचडीची तयारी चालू होती आणि बटाटे देखील मी बॉईल करायला लावून दिले यानंतर. तर माझी खिचडीचे तांदूळ मी जास्त म्हणजे उशिरा घातल्यामुळे लवकर पाणी त्यातलं सगळं सोक नाही झालं. तर मी स्ट्रेनरने स्ट्रेन करून काढलं होतं पाणी. आणि मला म्हणजे माझ्या मिस्टरांना आणि गाऊला खिचडी थोडीशी जास्त आवडते. मला जास्त आवडत नाही, परंतु काम कमी होतं खिचडीने दुपारी जेवणामध्ये खिचडी बनवली की. तर अशा प्रकारे माझ्याकडे डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी पॅड्स होते, तर ते यूज नाही करत आम्ही. सो त्यामुळे मग म्हटलं की ते वॉश करून फ्रीजमध्ये वगैरे ठेवू शकतो. सो फ्रीजमध्ये जर काही सांडलं भाजी वगैरे तर त्याच्यावर सांडली की तेवढंच फक्त वॉश करायला इझी पडेल आपल्याला, म्हणून. आणि अशा प्रकारे मी फ्रीजमध्ये डायनिंग टेबलवरचे जे पॅड्स होते तर ते अरेंज केले होते. आणि मला खूप ॲक्च्युली छान वाटलं, कारण कचरा वगैरे सांडत नाही, कचरा होत नाही फ्रीजमध्ये. फ्रीज देखील खूप क्लीन राहतो, त्यामुळे ही एक बेस्ट आयडिया आहे. तर तुम्हीही ट्राय करू शकता तुमच्याकडे, किंवा तुम्ही विकतही आणू शकता. नमस्कार मंडळी. आणि आता वाजायला आलेले आहेत जवळजवळ 5 आणि गाऊला कराटेला सोडायला गेलेत माझे मिस्टर. तर मी आता पूजा मांडणार आहे, परंतु पहिल्यांदा नेसणार आहे साडी, कारण आज लास्ट आहे, माझं उद्यापन आहे. परंतु मी जास्त बायका नाही बोलवलं, कारण माझी तब्येत थोडीशी खराब होते मधनं, म्हणजे जास्त वर्कलोड नाही सहन होत. सो आता 5 वाजायला आले, तर 5 वाजता लागणार होते. मी म्हटलं आता साडी वगैरे नेसेल आणि पूजा मांडून घेईल. साडी नेसून पूजा मांडून झाली की स्वयंपाकाला लागेल. तर नॉर्मल स्वयंपाक असणार आहे पोळ्यांचा, कारण आपल्याकडे प्रत्येक वेळेला, माझ्याकडे तरी, मी उद्यापन असेल तर पोळीच बनवते, पोळीचा नैवेद्य दाखवते. सो आजही मी पोळीचाच नैवेद्य बनवणार आहे. आणि घर देखील मस्त साफसफाई करून ठेवलंय. आणि आज मी किचन खूप छान म्हणजे लावून ठेवलंय, थोडं दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते. आणि लवकरच मी तुमच्यासोबत किचन टूर देखील शेअर करेल. मला खालचा पार्ट आहे जो भांडी वगैरे व्यवस्थित लावायचे, त्यामुळे, नाहीतर मग मी आता तुमच्यासोबत शेअर केली असती. तर अशा प्रकारे मी आज खूप छान किचन लावून ठेवलंय, कारण आता सध्या 15 दिवस झाले माझ्या मिस्टरांना सुट्ट्या आहेत. सो म्हटलं आज जरा थोडं जे राहिलेलं आहे तर ते आवरून घ्यावं. आणि हे माझं भांडी ठेवायचं आहे, तर मी याच्यात भांडी ठेवते, तर ते मी घासून असं निथळण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे आहे आपलं किचन.
तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोळ्या भजी वगैरे बनवणार आहे, आमटी भात सगळं बनवणार आहे. सो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि इथे गणपती बाप्पाचा फोटो होता ॲक्च्युली, तर मी विसरले होते. मम्मी आणि आई असताना त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की या वॉलवरती देवाचे फोटो लावायचे नाहीत, कारण मे बी उत्तर का दक्षिण असेल तर लावत नाहीत. सो त्यामुळे या वॉलला लावायला नव्हतं सांगितलं. तर माझ्या मिस्टरांनी इकडचा गणपती बाप्पाचा फोटो काढून इकडे लावलेला आहे. सो आता तो छानही दिसतोय आणि म्हणजे डायरेक्शनही बरोबर आहे. आणि इथे कॅलेंडर लावलंय, तर हे 2025चं कॅलेंडर आहे. अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं, नवनाथ दादा गेले होते तेव्हा दादाने पाठवलं होतं माझ्या कॅलेंडर. तर आता मी इथे जे पोस्टर होतं ते आतमध्ये ठेवलंय, त्याला अजून स्पेस भेटली नाही आम्हाला लावण्यासाठी. तर चला मी आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करणार मी. जवळजवळ 6 वाजायला आलेत आणि पूजा आणि प्राजक्ता दोघींनाही सांगितलंय मी, तर त्यांची पूर्ण फॅमिली येणार आहेत. तर उशीर झालाय, आता गाऊ येईल तर तिलाही आणायला जायला लागेल. आणि मी अशा प्रकारे रेडी झाली छान साडी वगैरे नेसून. तर गाऊलाही रेडी करायचे, मला आल्यावर राघवलाही रेडी करायचे, परंतु आता राघव झोपलाय. सो मी पटपट स्वयंपाक करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. आणि अशा प्रकारे मला प्राजक्ता आणि पूजाने खूप हेल्प केली नंतर शेवटी, कारण पोळ्या वगैरे भाजायला, प्लेट्स वगैरे काढायला तर नेहमीच हेल्प करतात त्या देखील. आणि भरपूर सारे फ्रेंड्स आहेत त्या घरी आल्या की, म्हणजे असं नाही की नुसतं बसून वगैरे राहतात, भरपूर सारी मदत करतात. आणि तेवढीच खूप असते, खूप छान वाटतं. म्हणजे आरामही पडतो थोडासा, दिवसभर काम आणि चालूच राहतं, काही ना काही उद्योग चालूच असतात काम नसेल तरी. तर अशा प्रकारे माझा नैवेद्य रेडी होता, तर मी नैवेद्याचं ताट हेच बनवलं होतं. आणि त्यानंतर सर्वांना हळदी कुंकू देऊन घेतलं. तर प्राजक्ताच्या आणि पूजाच्या 2 मुली, तर अशा 5 जणी झाल्या होत्या, गार्गी एक आणि
म्हणजे पूजा आणि प्राजक्ता. सो 5 जणी झाल्या होत्या माझ्या आणि खूप छान म्हणजे घर खूप प्रसन्न असतं घरामध्ये जेव्हा पूजा असते. म्हणजे काही सण वगैरे सणासारखंच वाटतं. तर अशा प्रकारे आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि खूप छान अशी पंगत गावाकडे बसते तशी पंगत बसली होती आणि मलाही खूप म्हणजे सर्वांना म्हणजे एकत्र गोळीमेळीने जेवलं की खूप छान वाटतं. डायनिंग टेबलवर तर आपण नेहमीच जेवतो. तर त्यानंतर पूजा आणि प्राजक्ता घरी निघाले होते. प्राजक्ता आधीच गेली होती कारण त्यांना सिटी सेंटरला थोडंसं काम होतं आणि इथे वेदू खेळत होता, खूप छान मज्जा करत होता. हॅलो, आणि अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे झालंय. किचनही क्लीन झालेलं आहे पूर्ण. तर वॉश वगैरे केलेत मी, भांडी वगैरे सगळं. आणि पूजा आणि प्राजक्ता सगळे गेलेत आता. तर मी आता चेंज करते आणि राघवला झोपवते. माझे मिस्टर सोडायला गेलेत त्यांना. तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.